ओम महामंत्र राजाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, असेच प्रेमळ आणि भावनिक आणि स्वामींचे असेच नवनवीन संदेश प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, स्वामींकडे आपण एकच प्रार्थना करायची आहे, हे स्वामी राया, हे स्वामी समर्था, आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू दे वा कोणतीही अडचण असू दे, त्या सर्वांचे उत्तर तूच आहेस आणि तू स्वतःच आहेस। जेव्हा आम्ही तुला आळवतो तेव्हा तूच विविध लोकांच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन करतो, आम्हाला दिशा देतो आणि कर्मसंकेत देऊन समस्येचे निराकरण करतो। हे समर्था, तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत। तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही। आम्हाला फक्त इतकेच वरदान दे की तुझे नाम नित्य आमच्या ओठी असू दे आणि तुझा ध्यास हृदयात असू दे, कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही। धन्यवाद स्वामी समर्था आणि स्वामी राया। स्वामींकडे आपण अशीच दररोज प्रार्थना केली पाहिजे आणि स्वामींना धन्यवाद केलं पाहिजे। मित्रांनो, तुमचा स्वामींवर पूर्णपणे विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, नक्कीच स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील ही स्वामींचरणी मी प्रार्थना करतो। एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर नक्की सांगा। अजून एक शब्द आहे स्वामी, आतुरतेने बोलून बघा आणि मनासारखं नाही झालं तर नक्कीच सांगा। नक्कीच तुमच्या मनासारखं होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। आपल्या सद्गुरूंवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा। स्वामींच्या चरणी आपले जीवन समर्पित करूया, कारण योग्य वेळी ते इतकं देतात की मागायला काहीच उरत नाही आणि ते आपल्याला सर्व काही देत असतात। फक्त आपला विश्वास त्यांच्यावर पूर्णपणे हवा। कधी हे शोधायचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही, हे शोधण्याचा प्रयत्न करा आपण माणूस आहोत की नाही व आपल्यात माणुसकी अजूनपर्यंत जिवंत आहे ना, हे तुम्ही नक्की शोधा। आणि तुमच्यामध्ये ज्या दिवशी माणुसकी संपेल त्या दिवशी तुमची भक्ती करूनही काही फायदा नसतो। तुमच्यामध्ये जोपर्यंत माणुसकी आहे तोपर्यंत देव तुमची इच्छा पूर्ण करत असतो। कडू गोळी कधी चावत नाही तर गिळली जाते, तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कटू गोष्टी सरळ गिळाव्यात आणि त्याला चावत चगळत बसू नये। त्याला जेवढे चावत बसाल, आठवत राहाल तर जीवन आणखी कडू होत जाईल आणि मग तुम्ही जीवनात नवीन काही करू शकत नाही। जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो व श्री स्वामी समर्थ हेच ज्यांचे दैवत आहे, त्यांच्या अंतकाली भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थच परलोकी जाण्याचा मार्गदर्शनासाठी येतात आणि हे अनुभूत असे सत्य आहे आणि हे तुम्ही जाणले पाहिजे। श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण? स्मरण करता समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ, जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते श्री स्वामी समर्थ आहेत आणि जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते आपले श्री स्वामी समर्थ आहेत आणि जे सुख दुःखाच्या पलीकडील आहेत ते श्री स्वामी समर्थ आहेत। एवढे लक्षात घ्या। कर्म करत असताना सावध नक्कीच राहा, कारण मी पाहत आहे असे स्वामी समर्थ म्हणत आहेत आणि तुझ्या अंत आणि अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार मी स्वतः आहे। आधी मी होतो, अंतही मीच आहे, सर्वव्यापी, सर्व ठिकाणी, सर्व साक्षी, अनंत रूपी समर्थ मी आहे। मी फक्त देह बदलत असतो, स्वरूप तेच असतं, म्हणून सावध राहा। सर्व इथेच राहणार आहे, पण तुझ्याबरोबर अनंतांच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे। एकच शाश्वत, एकच सत्य, फक्त आणि फक्त मी आणि मीच आहे, एवढं तुला लक्षात आलं पाहिजे। गुरुसेवेची घ्या रे तुम्ही आण, सापडेल तुम्हाला गुरु कृपेची खाण। नित्य करील जो गुरु स्मरण, गुरुस कसे पडेल त्याचे विस्मरण। एवढंच लक्षात ठेवा, म्हणून गुरूंचं विस्मरण कधी पडून देऊ नका। आपल्या मुखामध्ये कायम श्री स्वामी समर्थांचं नाव ठेवा, एवढंच तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। स्वामी वाट चुकलंय, थोडी वाट दाखवा ना। वादळात हरवलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवा ना। स्वामी अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवा ना। दुःखाच्या पिंजऱ्यात कैद मनाला मोकळं आकाश दाखवा ना। स्वामी रण खूप मोठा आहे, थोडा धीर द्या ना। जगण्याच्या युद्धात सर्वांना हरवेल असा एक तीर द्या ना। स्वामी तहान खूप लागलीये, थोडं नाव घेण्याची शक्ती द्या ना। जीव जातानाही तुमचंच नाव आठवावं इतकी भक्ती द्या ना। स्वामी मी मागत राहीन,
तुम्ही देत राहाल, पण शेवटचं वचन द्या ना, तुम्ही कधीही साथ सोडणार नाहीत आणि या बाळाची आणि कधीच नाही काढणार हा माझ्या डोक्यावरील तुमचा हात, आणि कायम असेच माझ्या पाठीशी राहा ही सद्गुरू तुमच्या चरणी प्रार्थना. एवढंच मी तुम्हाला मागू इच्छितो. गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कुणाची. स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच कसली काळजी करावी. स्वामी सोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी असेच नेहमी माझ्या सोबत राहा, आणि माझ्याही आणि इतरांच्याही सोबत राहा. आणि सर्वांना तुमची साथ हवी आहे आणि तुमचा आशीर्वादही हवा आहे. म्हणून स्वामींकडे मी एवढेच मागतो की जो हा व्हिडिओ बघत आहे त्याची सर्व इच्छा पूर्ण हो, आणि स्वामींचा हात त्याच्या पाठीशी राहो. हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी. संकट समयी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात ते माझे स्वामी. आणि ते स्वामी मला सर्व संकटात मदत करत असतात. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना, तर स्वतःला नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते. मग त्या संकटांना तुम्ही सामोरं गेल्यावर नक्कीच तुम्हाला देव प्रत्येक कष्टाचं फळ तुम्हाला देत असतो. फक्त तुम्ही त्या कष्टामध्ये तुम्ही हार मानू नका. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण जर तू खरा असशील तर जोवर बसला आहे ना, तो सगळ्यांचा हिशोब ठेवतो आणि तो कर्मासोबत प्रत्येकाला व्याजासकट त्याचं कर्म परत घेत असतो. म्हणून चांगलं कर्म केलं तर चांगलंच आपल्यासोबत होणार आहे, आणि वाईट कर्म केलं तर नक्कीच वाईटच गोष्टी आपल्यासोबत घडणार आहेत. एवढं फक्त लक्षात ठेवावं. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. हे कुठे कसे घ्यावे स्वामी नाम, उपस्थित असतात स्वामी पाठीशी ठाम. आणि स्वामी आपल्या पाठीशी कायम असतात, फक्त आपण त्यांचं नाम घेतलं पाहिजे. एवढंच काम आपण केलं पाहिजे. जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार ते कराया. मज काय शक्य आहे, हाय अशक्य काय, माझे मला कळाया. दे बुद्धी स्वामी राया, आणि इतकीच बुद्धी तुम्ही आम्हाला द्या स्वामी राया. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर सुंदर व सुद्धा एक दिवस गळून पडतं, आणि पद सुद्धा एक दिवस निघून जातं बरं. परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो आणि तो चांगल्याच पदवीवर जात असतो. शब्दातून दुःख व्यक्त करता आले नसते तर मग अश्रूंची गरज भासलीच नसती. सर्व काही शब्दात सांगता आले असते तर भावनांची किंमत उरलीच नसती. म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वस्तू ही बरोबर आहे, आणि देवाने ती बरोबर सगळ्यांना दिली आहे. एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही स्वामी म्हणत आहेत. कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे, पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचं ओझं इतकं हलकं करेल की तुला फुलाप्रमाणे ते भासेल, आणि मग तुझ्या संकटातून दूर जाशील. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींना स्वामींच्या सेवेला नक्की सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईट सुद्धा कधी स्वामी महाराज होऊ देणार नाहीत. एवढं निश्चित आहे. माहिती नाही काय जादू असते. स्वामी महाराजांच्या चरणात नमस्कार करायला जितके खाली वागतो ना, तितकेच मोठे झाल्यासारखे वाटते. आणि मग स्वामींचे नामस्मरण करताना त्यांची अनुभूती येते, आणि ते जे चमत्कार करतात त्यांची अनुभूती मला येत असते, आणि मग ती सगळ्यांना येत असेल. आणि स्वामींचे चमत्कार सगळ्यांनाच कळतात, आणि स्वामी हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला दर्शन देत असतात. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये, कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ नक्कीच सांगून येत नाही. आणि कुणाच्या ह्या वेळेवर तुम्ही हसलात तर नक्कीच तुमचे कर्म तुम्ही वाईट करत आहात. एवढंच फक्त तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिचे रूपांतर सेवेत होते, आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात. आणि त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, साहस, रचनात्मकता, कृतज्ञता आदी ईश्वरीय गुण चमकतात, आणि या शरीरालाच सेवेकरी असे म्हणतात.
आणि स्वामींचा सेवेकरी खूप दयाळू आणि गुणवान असतो. ज्यावेळी हरतो मी संकटांना, तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ म्हणून. जेव्हा चालतो मी अंधारून, तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनून. जेव्हा वाहू लागतो दुःखाचा वारा, तेव्हा स्वामी तुम्हीच मला दाखवता निवारा. जेव्हा वाहतात अश्रूंचे पाठ, तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट. जेव्हा पडतो खाली मी थकून हरून, तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून आणि म्हणता, बाळा घाबरू नको, मी छोट्या छोट्या संकटांना आणि दुःखांना मी तुझ्या पाठीशी आहे. आणि यांना लक्षात ठेव की कितीही मोठी संकटे येऊ दे आणि पडू दे तुझ्या गाठी, नको घाबरू, मीच राहीन तुझ्या पाठी. एवढंच वचन स्वामी आपल्याला देत आहेत आणि ते वचन धरून आपण चालले पाहिजे आणि स्वामींवर विश्वास ठेवून आपण पुढे जीवनात प्रवास केला पाहिजे. सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे. कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात. आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो, तेव्हा त्याचाही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो. आणि तो जो तुमच्या पुढच्या आयुष्यातील तुमची संपत्ती असते आणि तुमचे कर्म हे चांगले असतात. जेव्हा जेव्हा आपण स्वामी किंवा आपल्या इष्ट देवतांचे नामस्मरण करतो, तेव्हा ती शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात उभी राहून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धावून येते आणि नक्कीच आपल्या अडचणीही सुटतात. अभिमानाला कधी तुमच्या मनात घर येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका. कारण अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही. अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती व माणसं तुटणार नाही याची फक्त नक्कीच प्रेमळ मनाने काळजी घ्या. जीवनात दोनच वाक्य फक्त तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा. दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान हे मिळणारच आणि स्वामी तुमच्यासाठी काहीतरी चांगलेच करतील याचं समाधानही तुम्हाला राहील. आणि स्वामी तसेच आपल्यासाठी सर्व काही चांगले करत असतात, फक्त ते आपल्याला वाईट वाटत असते. तो आपला कर्माचा भाग असतो. मनाचे खेळ ऐसे सदा चालती, आठवे विसरे तेचे ऐसे जाणती. भूतकाळाची भूते आणि स्वतः पुढती, उगा ते निर्माण करी दुःख चित्ती. भविष्याचे स्वप्न मनोरे बांधी चित्ती, आणि क उगा चिंता करी अति. दास म्हणे भार घालावा तो स्वामींवरती, मनासी स्थिर करावे स्वामींच्या चरणावरती. आणि तुमचे मन हे स्वामींच्या चरणावरती स्थिर केले, मग तुम्हाला एकदम शांतीचा अनुभव होतो आणि तुम्हाला सर्वीकडे शांत वाटायला लागते. जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय कितीही खराब रस्ता असला त्याच्यावर सुद्धा प्रगती करतो. पण ध्येयशून्य माणूस रस्ता कितीही सोपा असू द्या किंवा कसाही असला तरी कुठेही पोहोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरवा आणि त्याच्यासाठी कामाला लागा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल ना, महाराज त्याचा योग्यक्षेम आणि त्याच्या जीवनातले यशस्वी नक्कीच त्याला बनवतील आणि निश्चित त्यांचं जीवन चालवतील व सदैव त्यांच्या पाठीशी असतील. एवढं मात्र खरं आहे, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो ना, तो स्वतःला वाचवण्यात कमी पडत असतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो तो स्वतःच कधीच संपत नाही. हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे नक्कीच त्याला कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कुणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही. आणि धर्मानुसार तुम्हाला कोणी बघतही नाही. भगवंताच्या नामाचेच आणि नामामध्ये भगवंताचे स्मरण साठलेले आहे. भगवंताचे नाम आणि त्यावरील श्रद्धा यांच्या संगमामध्ये भगवंताची भक्ती उदय पावते. आणि भक्ती म्हणजे भगवंताबद्दल अनुरक्ती म्हणजेच उत्कट प्रेम. हे एक रसायन आहे आणि त्यामध्ये मोठी शक्ती साठलेली असते. ते प्रेम मनाच्या तळाशी पोहोचते व तिथे असलेला अविद्येचा पडदा पाडून स्वस्वरूपाशी भिडते आणि भगवंताच्या दर्शनाच्या आड येणारे सारे प्रतिबंध दूर करते व दिव्य प्रेम कसे संपादन करावे याचे अगदी स्पष्ट व खात्रीचे मार्गदर्शन नक्कीच ते करत असते. प्रत्येक माणसात देव असतो, मग तुम्ही मंदिरात का जाता? खूप सुंदर उत्तर आहे यासाठी. वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो. तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद हा मंदिरातच मिळतो. एवढं लक्षात घ्या.
स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली असती तर मग आनंद नावाच्या शब्दाला किंमत राहिली नसती आणि त्याची किंमतही कोणी केली नसती. म्हणून संकट पण तुमच्या आयुष्यात तितकीच महत्त्वाची आहेत. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि मनाशी ठाम केलं पाहिजे. ज्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणूनच तुम्हास जे हवे आहे त्याची फक्त तयारी करा. स्वामींचे नामस्मरण करा. एका दिवस तुम्हाला नक्कीच तुम्ही तयार झालात की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात हे यावेच लागते आणि त्या गोष्टी तुमच्या पूर्ण होतातच. एवढे तुम्ही लक्षात घ्या. स्वामी नामाची माळ जो जपतो त्याला मोक्ष हा मिळत असतो. एवढंच तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणून नक्की स्वामींचं नामस्मरण तुम्ही दररोज केलं पाहिजे. नामाने पापी माणसाचे पुण्यवान म्हणतात. पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसे करते. वाया गेलेल्या माणसांना नाम तारते. नाम हा सर्व प्रार्थनांचा, सेवेचा, पूजेचा राजा आहे आणि नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही. नामाचे सामर्थ्य फार विलक्षण आहे. म्हणून नामस्मरण हे नक्कीच केले पाहिजे. नामस्मरणाने भरपूर मोठमोठे प्रॉब्लेम्स तुमचे नक्कीच दूर होतील. झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच आनंद आहे, पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे. म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते. त्यावेळी शरीर सुद्धा बरे राहायला आनंद हे फार मोठे औषध आहे. हसावे, खेळावे, लहान मुलात मिसळावे, थट्टा विनोद करावा, काहीही करावे, पण आनंदात राहावे. ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्याच जन्माचे सार्थक झाले असे समजून घ्यावे. अशी भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्याने नक्कीच साधते आणि नक्कीच दूर होते. आणि स्वामी जेव्हा पाठीशी असतील मग भिण्याचे काहीही कारण नसते. फक्त स्वामींवरील विश्वास हा आपला ठाम असायला हवा. भगवंताकरता कुणी कष्ट करू नका. कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे, ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे. आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो. पण तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा. आम्ही आपापसात प्रेम वाढवा, म्हणजे मग सर्व जग आनंदमय आणि प्रेममय दिसू लागेल आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल आणि नक्कीच तुम्ही नामस्मरणामध्ये गुंग होऊन जाल. माझ्या माणसांच्या प्रपंचाला मी मदत करणार नाही असे नाही, पण त्यांचा प्रपंच त्यांच्या परमार्थाचा प्राण घेईल इतका मी मदत करणार नाही. अशी केली नाही तर तो रडेल. त्याची माझ्यावरती श्रद्धा थोडी कमी होईल. स्वामी म्हणत आहेत, पण तो जगेल हे मात्र निश्चित होय. आणि जगल्यावर आज ना उद्या तो नाम घेईल. रोगी मेल्यानंतर त्याला औषध देऊन काय उपयोग आहे. मी एकदा बीज पेरून ठेवतो, आज ना उद्या त्याचे झाड झाल्याशिवाय राहणार नाही, एवढे निश्चितच आहे. मित्रांनो, फणस चिरताना एक काळजी घ्यावी लागते. हाताला तेल लावून तो कापावा लागतो, म्हणजे हाताला चिकाचा त्रास न होता गरे चटकन निघतात. आणि त्याचप्रमाणे नाम घेऊन प्रपंचात व्यवहार केला तर अभिमानाचा किंवा विषय वासनांचा चीक न लागता परमेश्वरी कृपेचे गरे हस्तगत नक्कीच करता येतात. आणि आपण या फणसाकडून ते शिकले पाहिजे. आपण एखादा व्यापार केला तर त्यामध्ये निव्वळ उत्पन्न हाच आपला खरा नफा असतो. त्याचप्रमाणे प्रपंचातला नफा म्हणजे भगवंताचे आपले लक्ष किती लागले हा होय. आणि देहासंबंधीचे बाप, मुलगा, नवरा, बायको वगैरे म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य राहणारच. पण मनुष्यत्वाचे कर्तव्य असेल तर भगवंताचे होणे हे आहे. तेथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे, तेथे समाधानाची प्राप्ती आहे. एवढं मात्र खरं आहे. खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातली माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते. त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो आणि आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो. माणसाला देह रक्षणापुरते अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही, एवढं निश्चित आहे. निसर्गतच प्रेम हे प्रत्येक व्यक्तीत आणि प्राणी मात्रात असते. परंतु प्रत्येकाचा अनुभव पाहावा तर प्रेम करणे तितकेसे सोपे आहे असे दिसत नाही. याचे कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव निराळा, आवड निराळी आणि दैवयोगाने आलेले ऋणानुबंध निरनिराळे असतात. आणि द्वेष उत्पन्न का होतो तर आपला आणि दुसऱ्यांचा विचार आणि आवड जगमत नाही म्हणून. आणि व्यक्ती तितक्या प्रकृती अशी म्हण आहे आणि त्याचा अर्थ असा की स्वभावाने आणि स्वभावाप्रमाणे प्रत्येकाची आवड ही निराळी असणारच. म्हणून देवशुद्धी ही नाहीशी करण्याकरता
लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी सवलत ठेवणे जरूर आहे आणि प्रेम जडण्याकरता सर्वांनी आवडणारी जी गोष्ट असेल तिकडे लक्ष देणे जरुरी आहे. आपण 3 गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पहिली, आचरण अगदी शुद्ध ठेवावे. दुसरी, नामाला कधी सोडू नये. आणि तिसरी, माझा सांभाळ करणारा कुणीतरी म्हणजे सद्गुरू आहे ही जाणीव नक्कीच तुम्ही जागृत ठेवली पाहिजे आणि मनामध्ये ती जाणीव ठेवली पाहिजे. जर देवाचे प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही. या उलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असून सुद्धा जर नीती धर्माचे आचरण नसेल तर मग ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार, भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव परमार्थ आहे. आपण आपल्या सद्गुरूचे आहोत आणि छाती टोकपणे सांगत चला. काही नाही केले तरी चालेल, पण आपले सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना असावी लागते आणि ती भावना नक्कीच असायला हवी. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते, पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही आणि त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते. तसे ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे आणि नक्कीच तुम्हाला त्याच्याने बरं वाटेल आणि तुम्हाला भगवंत प्राप्ती झाल्यासारखे वाटेल. नाम हे तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे. अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते, पण त्याला श्रम, पैसा, प्रकृती वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. नाम हे घरबसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते आणि पंढरपूरला जाऊन नाम घेण्याचे जर न शिकला तर मग जाणे व्यर्थ गेले म्हणावे. नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठीच तिथे जाणे जरूर आहे आणि नक्कीच तुम्ही तिथे गेलं पाहिजे आणि त्यातून थोडासा बोध घेतला पाहिजे. खरोखर परमेश्वर भक्ताचे मन पाहतो, त्याचा भाव पाहतो. ऐरवी तो त्याच्या जवळचा असतो. जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला परमेश्वर जवळ असून आपल्या जो मदत करायला सिद्ध आहे त्याची खात्रीच असते. श्री स्वामी समर्थ आपल्या घरातला कुणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा आणि त्याला तुम्ही आपली सुखदुःखे नक्कीच सांगा. दिवसाकाठी एखादा तरी स्वामींपुढे उभे राहून त्यांना अनन्य भावाने शरण जा, त्यांना नमस्कार करा. दिवस आनंदात जाईल आणि तुमचे कुटुंब अगदी सुखी राहील आणि दुःख तुमच्या कुटुंबांपासून कोसो दूर राहील. एवढं लक्षात घ्या. आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे. भांडे भरले किंवा आणि निकामे किती आहे त्याला समजत नाही, तो भरतच राहतो आणि तसे नाम सतत घेत राहावे. तरच ते देहाच्या कणाकणात आणि मनाच्या अंतरंगात मुळे आणि मग पुढे देहाचे आणि मनाचे कण न करता नक्कीच आपोआप नामजप तुम्हीच केला पाहिजे आणि ते करतातही. मित्रांनो, नक्कीच भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्थ बसावे. त्यांच्यावर भार घालून प्रपंच करावा. कर्तेपण आपल्याकडे घेऊ नये. अकर्तृत्व भाव ठेवावा. अशाने शांती येईल. शांती ढळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतस्थिती हीच कारण आहे. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कुणी आपल्याला बरे म्हटले ती तेवढ्या पुरता बरे वाटते. ते समाधान म्हणता येईल का? जे नसल्यामुळे आणि मिळाल्याने दुसरे काही हवेसे वाटणार नाही ते समाधान हीच आंतरिक सुखादेची खूणच आहे आणि ते मिळवण्यासाठी प्रपंच सोडण्याची जरुरी नाही. प्रपंच सोडून किती लांब गेले तरी त्याची आठवण येतेच, तेव्हा तसा तो सोडता येत नाही. तो एक स्वामी म्हटल्यानेच सुटू शकेल. कोणतेही कर्म करताना भगवंताच्या नामात राहा. त्यामुळे समाधान मिळून मनुष्य सुखदुःखाच्या द्वंद्वात गुरफटला जाणार नाही आणि जो कोणी स्वतःचा उद्धार करून घेईल आणि तो खरा ज्ञानी आहे आणि काही न करणारा हाच खरा अडाणी होय. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हणेल त्या दिवशीच सर्व प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी गुरुवर सोपवून तुम्ही मोकळे झाला आणि गुरु आज्ञेशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्यच उरले नाही असे समजायला हवे. जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरू आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते. हीच त्यांची खरी कृपा होय. श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्येने होत नाही आणि आपल्या गुरूंनी सांगितलेल्याप्रमाणे बागणे व वागणे हाच आपला चांगले वागायला हवे आणि हाच आपला परमार्थ समजा. गुरु म्हणजे साक्षात परमात्मा आहे. त्याच्या आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या आहे. याहून वेगळे काही करण्याची गरज बाकी काही नाहीये आणि असं मला वाटत नाही. जात्याला 2 पेटी असतात. त्यातले एक स्थिर राहून दुसरे फिरत राहिले तरच दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडते. पण जर दोन्ही पेटी फिरत राहिली तर दळण दळणे न जाता फुकट श्रम मात्र होतात. माणसाचे शरीर आणि मन अशा 2 पेटी आहेत. त्यातले मन हे स्थिर आहे आणि देह फिरणारे पेठे आहे. मन
परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि जे देहाने प्रपंचाच्या गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या पाहिजे. आणि जो खरं भगवंतावर आपल्या जीवापलीकडे प्रेम करील त्याच्या मागे मागे परमात्मा जाईल. आणि काळजी घ्यावी पण काळजी करू नये. काळजी करण्यात काळाचा विचार आणि भगवंताचा विसर दोन्ही आहेत, एवढं लक्षात घ्यावे. स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गामयानी जागा आणि हाची निरोप गुरूंचा मी पण जाळवणी या जगी वागा. अभिमान शत्रू मोठा सर्वांना जाचतो सुखा शेणे, हाची निरोप गुरूंचा मारावा तो समूळ नामाने. आणि राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान, हाची निरोप गुरूंचा भंगावेना कदा समाधान. प्रेमात राम रमतो प्रेमाला मोल ना जगा माझी, हाजी निरोप गुरूंचा गुरु रायाला तहान प्रेमाची. आणि प्रेमाने तुम्ही गुरु रायाला हाक मारा, नक्कीच ते तुमच्यासाठी धावून येतील. एवढी शाश्वती मी तुम्हाला नक्कीच देऊ शकतो. आता करते पण घातूक असते. मी एवढा मोठा वाडा बांधला, प्रपंच चांगला केला, असं प्रापंचिकाला अभिमान वाटतो. तर संन्यासी मठातच अभिमान धरून बसतो. म्हणजे या कर्तेपणाच्या बाधेतून दोघांची सहजी सुटका होत नाही. हे कर्तेपण सोडावेसे वाटले तरी ते आपल्याला सुटत नाही, याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो. भगवंताचे अस्तित्व पटल्यानेच कर्तेपणा कमी होतो. म्हणून भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानावे. नक्कीच तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल आणि भगवंत प्राप्त होईल. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ. हे चांगले व वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मी देवाचे एवढे केले, मी अमक्या अमके सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते. पण मला त्याचा त्रास हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे आणि त्याला देव किंवा संत काय करतील बरं. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो, मनाशी नाही. तो संतांची किंवा सद्गुरूंची मनापासून आज्ञा पाळतो, त्यांचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाही. एवढेच खरे आहे. आपण एखादा व्यापार केला तर त्यामध्ये निव्वळ उत्पन्न हाच आपला खरा नफा असतो. आणि त्याचप्रमाणे प्रपंचातला नफा म्हणजे भगवंताकडे आपले लक्ष किती लागले आहे हे होय. मग नक्कीच तुम्ही त्याकडे लक्ष दिले पाहिजे. कोणत्याही कृतीला वास्तविक मोल तुमच्या हेतूवरून येते. आणि हेतू शुद्ध असून एखाद्या वेळी कृती बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते. पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्यापासून दूरच राहतो. दृष्ट बुद्धी हा तमगुणाचा परिणाम आहे. परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे. आणि यासाठी पुष्कळ नामस्मरण आपण केले पाहिजे. आणि म्हणजेच सद्गुणाचा उदय होतो आणि बुद्धी शुद्ध बनते. आणि जेथे नाम तेथे स्वामी हा ठेवावा विश्वास, कृपा करील रघुनाथ खास. हे नक्कीच तुम्ही लक्षात आणि ध्यानात मनात ठेवायचे आहे. एकाग्रता झाल्याशिवाय नाम घेण्यात अर्थ नाही आणि नामाशिवाय एकाग्रता होणार नाही. या संशयात न पडता साधे सोते नाम घ्यावे आणि म्हणजेच आपोआप एकाग्रता येईल. आणि चित्त एकाग्र होण्याकरताच नामस्मरणाची गरज आहे. आणि चित्ताची एकाग्रता ही फार पुढची पायरी आहे. एवढं तुम्ही लक्षात नक्कीच घेतलं पाहिजे. याचे समाधान खरंच भगवंतावर अवलंबून आहे. त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल. नाम घेताना ते पवित्र वाटले नक्कीच पाहिजे. प्रत्येक वेळी नाम घेताना ते जिवंत आणि नवे वाटले पाहिजे. त्यासाठी होऊन गेलेल्या प्रिय अप्रिय घटनांचे चिंतन करणे आणि भविष्याची कल्पना करणे हे सोडलेच पाहिजे. नामस्मरणाची संगत घडण्यासाठी त्याला महाराजांच्या वचनाची जोड द्यावी. आणि सतत नाम राहिले की नामाचा सहवास घडतो. पण सतत नामासाठी चिकाटी पाहिजे. एक मात्र लक्षात ठेवायला पाहिजे की नाम करण्यासाठी महाराजांचे वचन सतत लक्षात ठेवायला पाहिजे. आणि ते म्हणजे जेथे नाम त्याचे माझे प्राण, ही सांभाळावी खून. एवढंच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून जो नाम घेईल त्याला आम्ही सर्व काही देईल असे भगवंत आपल्याला सांगत आहेत. ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटते ना, त्या झाडाला आपण पाणी घालतो, त्याची मशागत करतो, त्या झाडाकडे लक्ष पुरवतो. परंतु जे झाड वाढू नये असे वाटते किंवा ज्या झाडाचे विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो. तसे जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल आणि त्यांची जोपासना करावी. देहाकडे, विचारांकडे, विषयांकडे दुर्लक्ष करावे. म्हणजे आपोआपच त्यांचा विसर पडेल. आणि स्वतःला म्हणजेच देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही. आणि हा देहाचा विसर राममय झाल्यानेच होईल. म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहा. नक्कीच तुम्हाला परमार्थ लाभेल आणि देव तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी नक्कीच मनापासून मदत करेल.
जे दुःख देणे आले रामाचे मणी, ते तू सुख माणी. आकर्तपणे करीत राहावे कर्म, हाच परमात्मा आपला करून घेण्याचा मार्ग. न करावा कोणता द्वेष मत्सर, सर्वात पहावा आपला रघुवीर. मनावर कशाचीही न होऊ द्यावा परिणाम, हे पूर्ण जाणून की माझा त्राता राम. आपण नाही म्हणून कळले जाण, ज्ञानाचे दाखवावे अज्ञान. दोष न पहावे जगाचे, आपले आपण सुधरून घ्यावे साचे. नका मागू कुणा काही, भाव मात्र ठेवा रामापायी. एवढंच तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. म्हणून स्वामी काय आणि राम काय, सगळे देव एकच आहेत आणि कुणाचीही भक्ती केली तरी फळ हे आपल्याला नक्कीच मिळणार आहे. म्हणून मित्रांनो, तुमचा जर स्वामींवर पूर्ण मनापासून विश्वास असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. मित्रांनो, जीवन जगत असताना आपण आकर्षणाचा नियम हा लक्षात ठेवला पाहिजे आणि तो लक्षात असेल तर नक्कीच तुम्हाला त्यात यश मिळवायला सोपं जाईल. हा नियम केवळ तुम्हाला कळला नाही म्हणून काही तुम्ही तो नाकारू शकत नाही. तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं विजेचं कार्य कसे होते हे समजत नाही तरी तुम्ही त्याचे फायदे सुखसोयींचा आनंद घेताच. मग मला नाही माहीत विजेचं कार्य कशा पद्धतीने चालतं ते, पण मला एक गोष्ट माहीत आहे की तुम्ही विजेवर माणसांसाठी जेवण बनवू शकता आणि माणूसही बनवू शकता आणि घडवू शकता. खूपदा असं घडतं की हे महान रहस्य समजल्यानंतर लोकांना आपल्यापाशी किती नकारात्मक विचार आहेत याचीच भीती वाटू लागते. आणि अशा लोकांनी एकाच गोष्टीची जाणीव असू द्यावी की एक सकारात्मक विचार हा नकारात्मक विचारांच्या शतपटीनं अधिक सामर्थ्यवान असतो आणि हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. आणि हे समजल्यानंतर मात्र लोकांची चिंता खूप कमी होत असते. तुमच्या जीवनात नकारात्मक गोष्टी घडण्यासाठी खूपशा नकारात्मक विचारांची प्रवृत्तीची गरज असते आणि हे सहजासहजी घडत नाही. मात्र तुम्ही सातत्यानं आणि खूप काळ नकारात्मक विचार मनात घोळवले ठेवले तर नक्कीच ते अस्तित्व धारण करतात आणि तुमच्या जीवनात दृश्य होतात. आणि जर तुम्ही तुमच्या मनात नकारात्मक विचार येतात याचीच काळजी करीत बसलात तर मग यामुळे तुम्ही आणखी चिंतायुक्त विचारांना आकर्षित कराल आणि एवढेच नव्हे तर नकारात्मक विचार अनेक पटीनं वाढवून ठेवाल. म्हणून आता ताबडतोब एक निर्णय घ्या की तुम्ही फक्त शुभ आणि सकारात्मक विचारच मनात आणत राहाल आणि या क्षणी ब्रह्मांडात तुमची घोषणा घुमू दे की तुमची सर्व शुभ विचार हेच अत्यंत शक्तिशाली आहेत आणि नकारात्मक विचार दुर्बल आहेत. खरोखरच ही ईश्वराची कृपा समजा की नकारात्मक विचार मनात आल्यानंतर ते अस्तित्वात येण्यासाठी काही काळामध्ये जावं लागतो आणि ते ताबडतोब दृश्य रूप धारण करत नाही. असं झालं असतं तर मात्र लगेच मोठी मुश्किल झाली असती आणि आपण अडचणीत सापडलो असतो. पण विचारांनी अस्तित्व धारण करण्यासाठी जो वेळ लागतो याचाच आपल्याला फायदा होतो आणि तुम्हाला खरंच नेमकं काय हवं आहे याचा पुनर्विचार करण्यासाठी, नव्या विचारांची निवड करण्यासाठी उसंत मिळते. तुमचं जीवन नव्यानं निर्माण करण्याची सारी शक्ती तुमच्यापाशीच आहे. कारण अगदी या क्षणही तुम्ही काहीतरी विचार करत आहात. जर तुमच्या मनात नकारात्मक विचार असतील आणि ते अस्तित्वात येणं तुमच्यासाठी लाभदायक नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते ताबडतोब बदलू शकता आणि तुमच्या आधीचे विचार तुम्ही सकारात्मक अशा शुभ विचारांनी पुसून टाकू शकता. मनातील विचाराला अस्तित्व येईपर्यंत जो वेळ लागतो त्याला लाभ घ्या आणि तुम्ही तुमचे नवे शुद्ध विचार मनात जाणीवपूर्वक आणून वेगळी फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित नक्कीच करू शकता. तुम्ही तुमच्या विचारांबाबत जागरूक बना आणि आपले विचार सावधपणे निवडा आणि या सगळ्या प्रक्रियेची मस्त मजा अनुभवा. कारण आता तुम्हीच तुमच्या जीवनाचे सम्राट आहात आणि उत्कृष्ट कामगिरी करत आहात आणि कारागीर आहात. आता तुम्हीच तुमच्या जीवनाचे जीवनचरित्राचे मायकेल एंजल आहात आणि जीवनाला मूर्त रूप देणारे शिल्पकार आता तुम्ही स्वतःच आहात. आपल्या मनावर विजय मिळवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे मन शांत ठेवायला शिका आणि नक्कीच तुम्हाला यात तेच तुम्हाला सर्व काही मी सांगणार आहे. मग नित्य नियमितपणे ध्यान साधना करा. जोपर्यंत मी रहस्याचा शोध घेतला नव्हता तोपर्यंत मला खरोखरच जाणीव नव्हती की ध्यान साधना किती सामर्थ्यशाली आहे. आणि ध्यान साधनेमुळं मन शांती मिळते आणि विचारांवर नियंत्रण ठेवता येतं, ऊर्जा मिळते, नव चैतन्य प्राप्त होतो. एक महत्त्वाची आणि चांगली खबर म्हणजे ध्यान साधनेसाठी तुम्ही तासनतास खर्च करण्याची अजिबात गरज नाही. दिनचर्येला सुरुवात करण्यापूर्वी फक्त 3 ते 10 मिनिटं पुरते. एवढ्यानं सुद्धा तुम्हाला तुमचे विचार नियंत्रित करता येण्याची शक्ती अविश्वसनीयरित्या प्राप्त होईल आणि तुमच्या विचारांबाबत जागरूक राहता यावं म्हणून तुम्ही असाही संकल्प करू शकता, मी माझ्या विचारांचा स्वामी आहे. हे पुन्हा पुन्हा स्वतःला सांगत राहा आणि या विचारांवर लक्ष केंद्रित करून
ध्यानमग्न व्हा आणि याचंच जसं जसं मनानं चिंतन कराल तसतसे आकर्षणाच्या नियमानुसार तुम्ही खरोखरच तसे बनाल आणि तुमच्या जीवनाचे सूत्रधार व्हाल. आता तुम्हाला असं ज्ञान प्राप्त झालं आहे ज्यामुळे तुम्ही स्वतंत्र स्वतःचं भव्य दिव्य आणि अत्यंत उज्ज्वल असं आत्मप्रकटीकरण करू शकता. आणि अशा विशाल आत्मप्रकटीकरणाची शक्यता भव्य दिव्य आत्मप्रकटीकरण या फ्रिक्वेन्सीवर आधीच अस्तित्वात असते. आणि ठरवून टाका तुम्हाला नेमकं कोण बनायचं आहे, काय करायचं आहे, काय हवं आहे आणि फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करा आणि तुमची स्वप्न साकार नक्कीच होतील, जीवनात उतरतील. आता रहस्य सारांश आहे. आकर्षणाचा नियम हे जीवनातील महान रहस्य आहे आणि आकर्षणाच्या नियमानुसार समान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. म्हणून जेव्हा तुम्ही एखादा विशिष्ट विचार मनात आणता तेव्हा त्यांसारख्या अनेक अन्य विचारांना स्वतःकडे आकर्षित करता. आणि विचारांमध्ये चुंबकीय आकर्षण शक्ती असते आणि प्रत्येक विचाराची एक फ्रिक्वेन्सी असते. जेव्हा तुम्ही मनात एखादा विचार आणता तेव्हा तो विचार प्रक्षेपित होऊन ब्रह्मांडात पसरतो आणि एखाद्या चुंबकाप्रमाणे समान फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी आकर्षित करतो. विचार स्वरूपात पाठवलेली प्रत्येक गोष्ट उन्म स्रोताकडे परत येते आणि मग तो उगम स्रोत तुम्ही स्वतः आहात. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही स्वतः एक मानवीय ट्रान्समिशन टावर आहात आणि तुमच्या विचारांनी तुम्ही ती गोष्ट फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करता. आणि तुम्हाला तुमच्या जीवनातील कोणतीही गोष्ट बदलायची असेल तर विचारांमध्ये बदल घडवून आणून फ्रिक्वेन्सी बदला. तुमचे सध्याचे विचार तुमचं भविष्यातील जीवन घडीत असतात आणि ज्या गोष्टीचा तुम्ही सर्वाधिक विचार करता किंवा ज्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करता तेच गोष्ट तुमच्या जीवनात दृश्य होते आणि तुमच्या विचारांनाच जीवनात अस्तित्व येत असतं. तुमचे विचारच वस्तू बनत असतात. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. आता रहस्य सोपं झालं आहे. आपण ज्या विश्वात राहतो त्या विश्वाचे काही नियम आहेत आणि उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षणाचा नियम आपण धरूया. जेव्हा तुम्ही एखाद्या इमारतीवरून पडता तेव्हा तुम्ही खालीच येणार. तुम्ही सज्जन आहात की दुर्जन यामुळे काही फरक पडत नाही, तुम्ही जमिनीवरच पडणार. आकर्षणाचा नियम हा निसर्ग नियम आहे आणि हा गुरुत्वाकर्षणाचा नियम इतका निष्पक्ष आणि सर्वव्यापी आहे. तो अचूक आणि अत्यंत काटेकोरपणे कार्यरत होतो. या क्षणी तुमच्या सभोवताली जीवनात जे जे काही आहे ती प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतःच आकर्षित केली आहे आणि यामध्ये त्या गोष्टींची अंतर्भूत आहेत ज्यांच्याबद्दल तुम्ही दुःखी आहात किंवा तक्रार करत आहात. हे मी जे बोलतो आहे ते ऐकणं तुम्हाला फारसं आवडणार नाही याची मला जाणीव आहे आणि तुम्ही लगेच म्हणाल की त्या कार ॲक्सिडेंटला आकर्षित नव्हतं केलं. मग मी त्या मला खूप त्रासदायक ठरलेल्या गिरायकाला तर मुद्दामून आकर्षित केलं नव्हतं. मी कर्जाचा डोंगर आपणहून आकर्षित केला नव्हता. पण तरी तुमच्या नजरेला नजर भिडवून मी हेच म्हणेन की हे सर्व तुम्हीच आकर्षित केलं. हा सिद्धांत पचविणं खरोखरच जड आहे, परंतु एकदा का हा सिद्धांत तुम्ही स्वीकारलात की तुमचं जीवन आमूलाग्र बदलून जाईल. जेव्हा लोक रहस्याचा हा भाग प्रथमच ऐकतात तेव्हा त्यांना इतिहासातील अशा घटना आठवतात ज्यामध्ये खूप लोक एकदम मृत्युमुखी पडले होते. त्यांना एक गोष्ट समजणं कळणं अवघड होतं की इतके सगळे लोक एकाच वेळी त्याच विशिष्ट घटनेला कसे काय आकर्षित करू शकतात. परंतु आकर्षणाच्या नियमानुसार खरोखरच ते सर्वजण त्या विशिष्ट घटनेच्या फ्रिक्वेन्सीवरच राहिलेले असणार. आणि याचा अर्थ असा होतो नव्हे की त्यांच्या मनात त्याच विशिष्ट अपघाताचा विचार आला, परंतु निश्चितच त्यांच्या विचारांची फ्रिक्वेन्सी आणि त्या अपघाताच्या घटनेची फ्रिक्वेन्सी यांचा कुठेतरी मेळ जुळून आला असावा. जर एखाद्या व्यक्तीला सतत असंच वाटतच राहिलं की ती चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणीच असणार आणि तीच बाह्य परिस्थितीवर कोणतंही नियंत्रण नाही, तर भीती, दुर्बलता, वियोग, ताटातूट अशा सततच्या विचारांनी ती व्यक्ती अयोग्य वेळी अयोग्य ठिकाणी असणं आकर्षित असतेच. मग तुम्ही आत्ता या क्षणी निर्णय घेऊ शकता. तुम्हाला खरोखरच असं निश्चितपणे वाटतं का की तुमच्या जीवनात वाईट घटना कोणत्याही क्षणी घडू शकतात आणि हे सर्व केवळ दैवाधीन आहे? आणि तुम्हाला खरोखरच असं वाटतं का तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणीच असणार आणि अशा प्रकारच्या परिस्थितीवर आपलं कोणतंही नियंत्रण नाही? की तुम्हाला असा विश्वास वाटतो आणि हे जाणून घेण्याची इच्छा आहे की तुमचं नशीब हे तुमच्याच हाती आहे आणि तुमच्या जीवनात सर्व चांगल्याच गोष्टी घडू शकतात कारण तुम्ही अशा चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून त्याबाबत विचार करत आहात. तुम्हाला निवड करायला वाव आहे आणि तुम्ही ठरवाल, निवड कराल, तेच विचार तुमचे जीवनानुभव बनून प्रत्यक्षात साकारतील. आणि तुम्ही सततच्या विचारांनी आमंत्रित करीत नाही, फरमावित नाही, बोलवित नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट तुमच्या जीवनात येऊ शकत नाही. आपल्यापैकी बहुतेक जण बेफिकरपणे अजाणताना जीवनातील घटनांचा आकर्षित करत असतात आणि आपल्याला असंच वाटत असतं की यावर आपलं काहीच नियंत्रण नाही आणि आपले विचार
आणि भावनांना आपण स्वैर स्वच्छंद सोडलेलं असतं आणि म्हणूनच नकळत आपण अनेक गोष्टी आकर्षित करतो. कोणीही व्यक्ती जाणून बुजून नको असलेल्या गोष्टी आकर्षित करत नाही, करणारही नाही. आता रहस्य समजल्यानंतर मात्र या ज्ञानाच्या प्रकाशात तुम्हाला सहज कळेल की काही घटना तुमच्या किंवा इतरांच्या आयुष्यात का घडल्या असाव्यात. केवळ आपल्या विचारांनी महान सृजनात्मक रचनात्मक शक्तीची जाणीव नसल्यामुळंच हे घडत असतं. आणि एवढंच खरं आहे, तुम्ही हे सर्व प्रथमच ऐकता किंवा कदाचित तुम्हाला वाटेल, अरे बापरे, म्हणजे आपल्या मनातील विचारांवर सतत नियंत्रण ठेवत राहायचं फारच अवघड काम आहे. सुरुवातीला हे असं वाटतं खरं, पण त्यात फार गंमत आहे. मजा म्हणजे रहस्य अंमलात आणण्यासाठी बरेच शॉर्टकट आहेत. तुम्हाला त्यातील कोणता शॉर्टकट सोपा वाटतो ते फक्त पहा आणि पुढे तुम्ही ऐकत राहा, म्हणजे कळतील हे शॉर्टकट आणि त्यातील तुम्हाला जास्तीत जास्त उपयोगी पडेल असा निवडा आणि की झालं मग तुम्ही त्यावर काम करत राहा. आता मनात येणाऱ्या प्रत्येक विचारांचे नियंत्रण करणं केवळ अशक्य आहे आणि संशोधकांचं असं म्हणणं आहे की आपल्या मनात प्रतिदिन सुमारे 60,000 विचार येतात आणि या सर्व 60,000 विचारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केल्यास आपण किती दमून थकून जाऊ कल्पना करा. सुदैवाने यासाठी एक सोपा मार्ग आहे आणि तो म्हणजे आपल्या भावना. आणि आपल्या भावना आपल्याला सांगतील की आपण कोणत्या विचारात गुंतलोय. आता भावना निश्चितच खूप महत्त्वाच्या असतात. जीवनाला आपल्याला हवा तसा आकार देण्यात कामात या भावना खूप मदत करतात आणि जीवन निर्मितीची हत्याराचं म्हणा ना, मग तुमच्या मनातील विचार हेच प्रत्येकाचं घटनेचं मूळ कारण आहे आणि बाकी जे जे तुम्ही पाहता अनुभवता ते फक्त परिणाम आहेत आणि यामध्ये आपल्या भावनांचाही अंतर्भाव आहेच. आणि या सर्व गोष्टींमागील कारण तुमचे विचारच आहेत. भावना ही खरोखरच माणसाला मिळालेली दैव देणगी आहे आणि अतर्क्य आणि अद्भुत भावनांमुळेच आपल्याला कळतं आपण काय विचार करतो आहोत ते. तुमच्या भावना तुम्हाला ताबडतोब सांगतात तुम्ही काय विचार करता आहात ते. असा एखादा प्रसंग आठवून पहा जेव्हा एखादी बातमी वाईट ऐकून तुमच्या भावना हेलावल्या होत्या आणि एकदम तुमच्या पोटात खड्डा पडला होता, कलकलन होतं आणि याचाच अर्थ तुमच्या भावना या मनातील विचार दर्शवणाऱ्या सिग्नल सारखं काम करतात आणि तुम्हाला ताबडतोब संदेश मिळतो मनात कोणते विचार चालले आहेत याबद्दल. आणि स्वतःच्या भावना ओळखायला शिका. भावनिक संकेतांची जाण असू द्या आणि कारण तुमच्या मनातील विचार ताबडतोब कळण्यासाठी हाच एक दूरत मार्ग आहे आणि एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुमच्याजवळ 2 प्रकारच्या भावना असतात, चांगल्या भावना आणि वाईट भावना, आणि यातील फरक तर तुम्ही नक्कीच जाणता. चांगल्या भावनांमुळे तुम्हाला छान वाटतं आणि वाईट भावनांचा त्रास होतो. औदासीनक, राग, सूड, संताप, अपराधीपणा अशा भावनांमुळे तुम्हाला सामर्थ्याची जाणीव होत नाही आणि उलट शक्तिहीनता आणि दुबळेपणाची जाणीव होते. या असतात वाईट भावना. इतर कुणीही तुम्हाला सांगू शकत नाही की एखाद्या क्षणी तुम्हाला बरं वाटतंय की वाईट, हे फक्त तुम्ही तुम्हाला समजू शकता आणि आपल्या भावना नेमक्या कशा आहेत हे नक्की कळत असेल. नसेल तर स्वतःला विचारा मला कसं वाटतंय आणि दिवसभरात मधून मधून थांबून स्वतःला हा प्रश्न वारंवार विचारायला सुरुवात करा आणि तुम्हाला तुमच्या भावनांची उत्तम जाण येऊ लागेल. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की एकाच वेळी बरं आणि वाईट वाटू शकत नाही आणि मनात शुभ विचार आहेत आणि तुम्हाला त्रास होतो आहे आणि वाईट वाटतंय असं होऊच शकत नाही, कारण यामुळे नियमभंग होतो. कारण तुमच्या विचारांमुळेच तुमच्या भावना निर्माण होतात आणि जर तुम्हाला वाईट वाटत असेल तर नक्कीच तुमच्या मनात असे विचार आहेत जे त्रासदायक भावना निर्माण करत आहेत आणि तुमचे विचारच तुम्ही प्रक्षेपित करता ते फ्रिक्वेन्सी ठरवतात आणि तुमच्या भावना तुम्हाला सांगतात की तुम्ही या क्षणी कोणत्या फ्रिक्वेन्सीवर आहात. जेव्हा तुम्हाला वाईट वाटतं असं तेव्हा तुम्ही आणखी वाईट गोष्टी स्वतःकडे आकर्षित करण्याचा वाईट वाटतं असतं तेव्हा करतात आणि त्या फ्रिक्वेन्सीवर तुम्ही असतात. मग आकर्षणाच्या नियमानुसार प्रतिक्रिया होईल की तुमच्या जीवनात आणखी वाईट गोष्टी आणल्या जातील आणि तुम्हाला अधिकच दुःख होईल. तुम्ही दुःखी आहात आणि मनातील विचार बदलण्याचा आणि आनंदी होण्याचा प्रयत्न तुम्ही केलाच नाही तर अर्थातच तुम्ही असं म्हणण्यातच की माझ्या जीवनात अशा परिस्थिती, प्रसंग, व्यक्ती येवत ज्यामुळे मला वाईट वाटेल, येऊ देत असे प्रसंग. मग तुम्ही असंच म्हणत राहाल आणि मग तसे प्रसंग तुमच्या जीवनात येतील. आणि या गोष्टींचा दुसरा पैलू हाच की आपल्या चांगल्या भावनाही असतातच, पण ते येतात तेव्हा तुम्हाला लगेच कळतं. कारण अशा भावनांमुळे आपल्याला छान वाटतं, आनंद, उत्साह, कृतज्ञता, प्रेम. कल्पना करा की तुम्ही फक्त याच सकारात्मक भावना रोज अनुभवत आहात आणि जेव्हा तुमच्या मनात चांगल्या भावनांचा महोत्सव साजरा होतो तेव्हा आणखी चांगल्या भावना, चांगल्या गोष्टी तुम्ही स्वतःकडे आकर्षित करता आणि ज्यामुळे तुम्हाला छान वाटेल, सुख, समाधान मिळेल. हे सर्व खरोखरच किती साधं, सोपं, सरळ आहे पहा.
मी सध्या आता कोणत्या गोष्टी आकर्षित करीत आहे. सांगा, तुम्हाला आता कसं वाटतंय? छान वाटतंय? मग छान, हे चालू ठेवा. आनंदी असणं, त्याच वेळी मनात नकारात्मक विचार बाळगणं केवळ अशक्य आहे. आणि तुम्हाला जर आनंद वाटत असेल तर तो निश्चितच तुमच्या मनातील चांगल्या विचारांमुळेच आहे. असं पहा, तुम्हाला जे काही हवं ते सर्व तुम्ही मिळवू शकता आणि अगदी सर्व काही अमर्यादित. पण यासाठी एक अट जरूर आहे. तुम्ही आनंदात असायला हवं. शुभ विचार मनात ठेवायला हवेत. हे सकारात्मक सुखाचे, यशस्वीतेचे विचार म्हणजेच तुम्हाला जे हवं तेच नाही ना. मग हा नियम खरं तर एक परिपूर्ण नियम आहे. आणि जर तुम्ही सकारात्मक भावना अनुभवत असाल, आनंदात असाल, तर त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या इच्छांना अनुरूप असा भविष्यकाळ घडवित आहात. जर तुम्ही नकारात्मक भावना अनुभवत असाल, तर तुम्हाला वाईट वाटत असेल, तर त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या इच्छांना प्रतिकूल असा भविष्यकाळ घडवित आहात. आणि आकर्षणाचा नियम प्रतिदिन, प्रत्येक क्षण कार्यरत असतो. आणि जो जो विचार आपल्या मनात येतो आणि जी जी भावना आपण अनुभवतो त्यांनीच आपलं भविष्य घडत राहतं. तुम्ही जेव्हा चिंता किंवा भय यांनी ग्रासलेले असता, तेव्हा नक्कीच तुम्ही दिवसभर आणखी भय आणि चिंता स्वतःच्या जीवनात खेचत असता. जेव्हा तुम्ही आनंदात असता, तेव्हा अर्थात शुभ विचार तुमच्या मनात असतो. म्हणजेच तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि तुम्ही शक्तिशाली फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करत आहात, आणि जी तुमच्या जीवनात आणखी चांगल्या गोष्टी आकर्षित करते आणि तुम्हाला अधिक आनंद होतो. जेव्हा तुम्ही मजेत, आनंदात, सुखात असता, सकारात्मकता भावना अनुभवत असता, तेव्हा त्या क्षणांना पकडून ठेवा आणि या क्षणांचा पुन्हा प्रत्यय घ्या आणि एक क्षण पुन्हा पुन्हा अनुभवा आणि सकारात्मक भावना जाणीवपूर्वक अनुभवा. म्हणजेच तुम्ही अत्यंत सामर्थ्यानं तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टी आकर्षित करू शकाल. आणि आपण आणखी एक पाऊल पुढे टाकू. असं तर नाही ना की ब्रह्मांड तुमच्या भावनांच्या माध्यमातून तुमच्या विचारांची विषयी तुम्हाला संकेत देत आहे. मग आपल्या भावना आपल्या सतत या गोष्टीबाबत सूचना देत राहतात की आपण योग्य मार्गावर आहोत की नाही, मग आपण योग्य दिशेने वाटचाल करत आहोत की नाही. लक्षात ठेवा, आपलेच विचार प्रत्येक गोष्टीचे प्राथमिक कारण आहेत. म्हणूनच तुम्ही एखादा विशिष्ट विचार जेव्हा सातत्यानं मनात आणता राहता, तेव्हा तो तात्काळ ब्रह्मांडात पोहोचतो आणि हा विचार एखाद्या चुंबकाप्रमाणे समान फ्रिक्वेन्सीच्या गोष्टींची संलग्न होतो आणि काही क्षणातच भावनांच्या स्वरूपात त्या फ्रिक्वेन्सीचा आलेख नक्कीच तुमच्या लक्षात येतो आणि मग तुम्ही त्यानुसार कार्य करतात आणि तुम्हाला ते मिळत असते. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर तुमच्या भावना म्हणजे वैश्विक शक्तींनी तुमच्याशी साधलेला संपर्क असतो आणि ज्यामुळे तुम्हाला कळतं की आता तुम्ही कोणत्या फ्रिक्वेन्सीवर आहात. म्हणजेच आपल्या भावना हा एक प्रकारचा फ्रिक्वेन्सी फीडबॅक मॅक्झिमम आहे. आणि मग जेव्हा तुमच्या भावना चांगल्या असतात, सकारात्मक भावना तुम्ही अनुभवत असता, तेव्हा वैश्विक शक्ती तुम्हाला सूचित करीत असतात की तुमच्या मनात शुभ विचार आहेत. आणि त्याचप्रमाणे जेव्हा तुम्हाला वाईट वाटत असतं, तुमच्या भावना नकारात्मक असतात, तेव्हा त्याचा अर्थ वैश्विक शक्ती तुम्हाला सूचना देत आहेत की तुम्ही चुकीचा, वाईट, अतिहाकार विचार करीत आहात. आणि म्हणूनच जेव्हा तुम्हाला वाईट वाटत असतं, त्यावेळी वैश्विक शक्तीकडून संदेश येतो, जणू ताकीद दिली जाते, आगाऊ सूचना मिळते, धोका, खबरदार राहा, ताबडतोब विचार बदलून टाका, नकारात्मक फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित होत आहे आणि फ्रिक्वेन्सी बदला आणि प्रकटीकरणाची तयारी सुरू झाली आहे, धोका, खबरदार राहा, असं तुम्हाला वाटतं. यापुढे तुम्ही नकारात्मक भावना अनुभवत असाल, तुम्हाला वाईट वाटत असेल, त्यावेळी या वैश्विक स्तरावरून आलेल्या सूचनांकडे काळजीपूर्वक तुम्ही नक्कीच लक्ष दिले पाहिजे. आणि लक्षात घ्या की तुम्ही त्यावेळी नकारात्मक फ्रिक्वेन्सीवर आहात आणि तुमचं भलं होण्याच्या मार्गात आपण म्हणून अडथळे निर्माण करत आहात. आणि ताबडतोब आपले विचार बदलून टाका आणि एखाद्या चांगल्या गोष्टीविषयी विचार करा. आणि ज्यावेळी तुम्हाला बरं वाटू लागेल आणि चांगल्या सकारात्मक भावना तुम्ही अनुभवू लागाल, तेव्हा समजा की आता तुम्ही फ्रिक्वेन्सी बदलून नव्या फ्रिक्वेन्सीवर पोहोचलात आणि ब्रह्मांडानं शुभ भावना पाठवून या गोष्टीला पुष्टी दिलेली आहे. तुम्हाला नेमकं तेच मिळतं आहे जे तुमच्या मनात आहे आणि ज्याविषयी तुम्ही विचार करत आहात, त्यापेक्षाही जे भावनिकदृष्ट्या अनुभवत आहात ते. म्हणूनच त्याच 5 घटकांनी आणि पुनरावृत्ती होत राहते. मग सकाळी उठताना पायाच्या अंगठ्याला ठेच लागते आणि मग दिवसभर अशाच प्रकारच्या घटना घडत राहतात. त्या व्यक्तीला या गोष्टीची जरा सुद्धा कल्पना नसते की आपल्या भावनांमध्ये थोडासा बदल करून आपण आपला संपूर्ण दिवस नव्हे, आयुष्यही बदलू शकतो. जेव्हा तुमच्या दिवसाची सुरुवात शुभ होते, तेव्हा तुम्ही सुखद भावना अनुभवता आणि जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीला तुमचा मूड बदलण्याची संधी देत नाही, तोपर्यंत आकर्षणाच्या नियमानुसार तुम्ही तशाच प्रकारच्या सुखद, चांगल्या गोष्टी, परिस्थिती, घटना, व्यक्ती आकर्षित करीत राहाल आणि ज्यामुळे तुमच्या मनात सतत सुखद भावनांचं कायम राहतील. आणि आपल्यापैकी प्रत्येकानंच याचा अनुभव घेतलेला आहे की एखाद्या दिवशी एका पाठोपाठ एका सर्वच गोष्टी बिघडत जातात. तुम्हाला जाणीव असो व नसो,
पण ही चेन रिॲक्शन किंवा घटना साखळी फक्त एका विचारानं सुरू झाली होती आणि एका नकारात्मक विचारानं अनेक नकारात्मक विचार आकर्षित केले आणि ते फ्रिक्वेन्सीज दृढ झाली आणि खरोखरच काहीतरी बिघडून गेलं. आणि आता या बिघडलेल्या गोष्टीमुळं ज्या नकारात्मक भावना तुमच्या मनात निर्माण झाल्या आणि त्यांनी आणखी तशाच प्रकारच्या गोष्टी आकर्षित केल्या, ही साखळी सुरूच राहिली. आणि जोपर्यंत तुम्ही उन्मेखून हेतू पुरस्तर आपले विचार बदलून स्वतःला त्या फ्रिक्वेन्सीवरून दूर केलं नाही, मग आपण आपले विचार आपल्याला हवा असलेल्या गोष्टींच्या दिशेने वळवू शकतो. विचार बदलण्यात तुम्ही यशस्वी झालात की नाही याची खात्री तुम्हाला तुमच्या भावनांवरून पटेल. आणि तुमच्या भावना सकारात्मक झाल्या, सुखद झाल्या, याचाच अर्थ फ्रिक्वेन्सी बदलली. आणि आता आकर्षणाचा नियम या नव्या फ्रिक्वेन्सीनुसार कार्यरत होईल आणि नवी सुखद चित्र तुमच्या जीवनात साकार होतील. असं तुम्ही तुमच्या भावनांना फायदा उठू शकता आणि सकारात्मक भावनांचा हेतू उपयोग करून घेऊन तुम्हाला जे हवं आहे ते सहज मिळवू शकता. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींविषयींच्या विचारांना प्रबळ भावनांची जोड द्या आणि सशक्त फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भावनांचा उपयोग करून घेऊ शकता आणि तुम्ही जे नाही ते तुमच्या मनात पटलं ते तुम्ही मागू शकता आणि ते तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्ही आता या क्षणापासून स्वास्थ्याचा, आरोग्याचा जाणीवपूर्वक अनुभव घेण्यास सुरुवात करा. तुम्हाला समृद्धीची जाणीव होऊ दे आणि तुमच्या सभोवताली प्रेम भरून राहिलं आहे असं तुम्हाला वाटू दे. भले या गोष्टी सध्या तुमच्या जीवनात नसू देत, तरी जाणीवपूर्वक सकारात्मक भावना असल्यामुळे आणि अनुभवल्यामुळे वैश्विक शक्तीचा तुमच्या मनात गुंजन होत राहणाऱ्या तुमच्या नव्या जीवनसंगीताशी मेळ साधला जाईल. आणि तुम्ही जे आत्ता मनात भावनिक स्तरावर अनुभवतात ते तुमच्या जीवनात आपोआप अवतरेल. सांगा तर मग आता तुम्हाला कसं वाटतंय? आणि काही क्षण विचार करा, तुमच्या भावना कोणत्या आहेत? जर तुमच्या भावना तुम्हाला हव्या तितक्या चांगल्या नसतील तर मुद्दामून प्रयत्नपूर्वक स्वतःची मनस्थिती उंचण्या आणि मनशक्तीने तुम्ही नक्कीच भावनिक स्तरावर अशी झेप घेऊ शकता. आणि हे करण्याचा एक साधा सोपा मार्ग म्हणजे डोळे बंद करा आणि तुमच्या मनातील भावनावर लक्ष केंद्रित करा आणि मिनिटभर मन भरून हसा. तुमचे विचार आणि भावनाच तुमच्या जीवन घडवत असतात. हे नेहमी असंच घडतं आणि असंच होत राहणार आहे. खात्रीपूर्वक सांगतो, गुरुत्वाकर्षणाचा नियम जितका खरा तितकाच आकर्षणाचा नियम खरा. त्यात कधीच कोणतीही चूक होत नाही. असं तर कधी झाल्यात तुम्ही ऐकलं पाहिलं नाही की अमुक एके दिवशी गुरुत्वाकर्षणाचा नियम डुकराच्या पिलांना लागू व्हायचा राहिला आणि म्हणून ती उडायला लागली. त्याचप्रमाणे आकर्षणाच्या नियमाला कधीच कोणताही अपवाद नसतो. तुमच्या जीवनात एखादी विशिष्ट गोष्ट आहे याचा अर्थ तुम्ही ती सततच्या प्रबळ विचाराने आकर्षित केली आहे आणि आकर्षणाचा नियम हा नेहमीच अत्यंत काटेकोरपणे लागू होतो. हे सगळं पचविणं अवघड आहे, पण एकदा का तुम्ही या नियमांचा स्वीकार केला की त्याचा प्रभाव जबरदस्त असतो. आणि या नाण्यांची दुसरी बाजू अशी की आत्तापर्यंत नकारात्मक विचारांमुळं जे काही तुमच्या जीवनात चुकीचं अथवा वाईट घडलं आहे ते आता नव्या जाणिवांमुळं बदलून टाकणं शक्य आहे. आणि तुमच्या जीवनातील कोणतीही गोष्ट बदलण्याची शक्ती तुमच्यापाशी आहे, कारण विचारांची निवड तुम्हीच करता आणि भावना बदलणं ही तुमच्याच हाती असतं. एवढं लक्षात घ्या. जीवन मार्गावर पुढे जात असताना तुमचं जग तुम्हीच निर्माण करत असता आणि तुम्ही जे जग बनवत असता, म्हणून तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार असे आपण म्हणत असतो. सकारात्मक भावना, सुखद जाणीवा अनुभवणं, चांगलं वाटणं हे खरोखरच अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण या सकारात्मक भावना संकेत म्हणून ब्रह्मांडात पसरतात आणि स्वतःकडे आपल्या समान गोष्टी आकर्षित करतात. म्हणूनच तुम्हाला जितक्या अधिक सुखद जाणीव होतील तितक्याच अधिक चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील आणि या गोष्टींमुळे तुम्हाला अधिक चांगलं वाटू लागेल आणि मग तुम्ही भावनिक स्तरावर उंच जाऊ लागाल. आणि जर तुम्हाला उदास, निराश वाटत असेल तर तुम्हाला माहिती आहे का की या भावना तुम्ही क्षणात बदलू शकता. एखादं मस्त गाणं लावा किंवा चक्क तुम्ही स्वतः गाऊ लागा आणि यामुळे तुमच्या मनोभावना बदलतील आणि मनस्थिती बदलेल. किंवा एखाद्या सुंदर गोष्टीविषयी विचार करा आणि एखादा हसरं गुटगुटीत बाळ मनोचक्षूंनी पहा किंवा ज्या व्यक्तीवर तुम्ही मनापासून प्रेम करता अशा व्यक्तींचा चेहरा नजरेसमोर आणा आणि अशा छान गोष्टींवर संपूर्ण लक्ष केंद्रित करा आणि फक्त एकच विचार सोडून इतर सर्व विचार झटकून टाका. मी खात्रीपूर्वक सांगतो, यामुळे तुम्हाला नक्कीच खूप मस्त वाटू लागेल आणि तुमच्याजवळ अशा मनोभाव परिवर्तकाची यादीच तयार करा. आणि मनोभाव परिवर्तक म्हणजे अशा गोष्टी ज्या क्षणात तुमच्या भावना बदलू शकतात आणि पूर्वायुष्यातील सुखद आठवणी, निसर्गचित्र, कृती आणि कुणी प्रिय व्यक्ती, तुमचं आवडतं संगीत, एकदा गमतीदार प्रसंग, असं काहीही. आता जेव्हा तुम्ही संतापला असाल
वैतागला असाल, निराश झाला असाल किंवा उदास झाला असाल, त्यावेळी ही मनोभाव परिवर्तनाची यादी वाचा आणि त्यातील काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. वेळेप्रसंगी वेगवेगळ्या गोष्टी उपयोगी पडतात, म्हणून या यादींपैकी एकाचा उपयोग झाला नाही तर दुसरी वापरा. आणि तुमची फ्रिक्वेन्सी आणि मनस्थिती बदलण्याची फक्त 1-2 मिनिटं पुरतात आणि नक्कीच तुमचं ते बदलतं. लक्षात घ्या, प्रेम महत्तम भावना आहे आणि तत्वज्ञानी वक्ता, लेखक, समृद्धी मानवीय क्षमता कार्यक्रमांचा निर्माता आहे आणि जेम्स रे यांनी म्हटलेलं आहे की चांगल्या भावना अनुभवण्याचा सिद्धांत हा तुमच्या घरातील पाळीव प्राण्यांनाही लागू होतो. भावपरितरक म्हणून हे पाळीव प्राणी अत्यंत आश्चर्यजनक काम करतात. पाळीव प्राणी तुम्हाला उच्चतम अशा भावस्थितीत नेऊ शकतात. जेव्हा घरातील पाळीव प्राण्याविषयी तुमच्या मनात प्रेम उचंबून येतं, तेव्हा या प्रेममय मनस्थितीमुळं तुम्ही विश्वातील प्रेम, चांगुलपणा, अनेक चांगल्या गोष्टी आकर्षित करता आणि केवळ मोठी देणगी आहे. विचार आणि प्रेम यांचा संयोगच आकर्षणाच्या नियमाला अमर्यादित सामर्थ्य बहाल करतो. अखिल विश्वात प्रेमाच्या शक्ती इतकी महान दुसरी कोणती शक्ती नाही. प्रेम भावना ही सर्वोच्च फ्रिक्वेन्सी आहे आणि ती तुम्ही प्रक्षेपित करू शकता. तुमचा प्रत्येक विचार जर तुम्ही प्रेमानं लपेटून टाकला, तर तुम्ही प्रत्येक गोष्टीवर बिनशर्त प्रेम करू लागलात, तर खरोखरच तुमच्या जीवनाचा कायापालट होऊन जाईल. आणि खरं सांगायचं तर अनेक महान विचारवंत तत्त्वज्ञांनी आकर्षणाच्या नियमांच्या संदर्भात बोलताना त्याला प्रेमाचा नियम म्हणून संबोधलं होतं. का? ते आपोआप कळेल. थोडा विचार करून पहा. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीविषयी वाईट विचार मनात आणता, तेव्हा ते वाईट विचार तुमच्या जीवनात साकारलेले आढळून नक्कीच येत असतात. वाईट चिंतून इतर कुणालाही तुम्ही अपाय करू शकत नाही. आता अपाय होतो तो तुम्हाला स्वतःला. तुम्ही तर सतत प्रेममय विचारांनी स्वतःचं मन भरून टाकलं तर सांगा कुणाचा फायदा होतो? तुमचाच. म्हणून जर तुमची प्रमुख भावनात्मक अवस्था प्रेम हीच असेल, तर तुमच्या बाबतीत आकर्षणाचा नियम सर्वाधिक सामर्थ्याने कार्यरत होत राहील. कारण तुम्ही उच्चतम फ्रिक्वेन्सीवर असता आणि तुम्ही जितकं अधिक प्रेम अनुभवाल आणि प्रक्षेपित कराल, तितकंच अधिक सामर्थ्य तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. आणि जो सिद्धांत विचारांना वस्तूंशी जोडतो आणि त्या योग्य मानवी जीवनातील प्रत्येक समस्येवर विजय मिळवता येण्याची जबरदस्त शक्ती देतो, तो आहे आकर्षणाचा नियम. आणि हा एक शाश्वत आणि आधारभूत सिद्धांत आहे, जो प्रत्येक वस्तू, तत्वज्ञान, धर्मशास्त्र या सर्वांमध्ये अंतर्भूत आहे. आणि या प्रेमाच्या नियमाकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. भावना ही इच्छा आहे आणि इच्छा प्रेम होय. आणि भावना इच्छेनुरूप असतात आणि प्रत्येकाची मूलभूत इच्छा प्रेम हीच असते. एवढं लक्षात घ्या. प्रेमाने भारलेले विचार हे सर्वस्वी अजेय अजिंक्य बनतात. जेव्हा तुम्ही आपले विचार आणि भावना समजून घेण्यात आणि त्यांच्यावर खरोखर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होता, तेव्हा पहा तुम्ही आपलं जीवन किती सुंदर साकारू शकता. ते यातच खरं स्वातंत्र्य दडलंय आणि हेच तुमचं खरं सामर्थ्य होय. आता मार्सी शिंपॉनं, मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन याचं एक वचन या संदर्भात सांगितलं. प्रत्येक व्यक्तीनं स्वतःला सर्वाधिक महत्त्वपूर्ण असा एक प्रश्न जरूर विचारावा: हे विश्व मैत्रीपूर्ण आहे का? मग आकर्षणाचा नियम समजून घेतल्यानंतर या प्रश्नाचं फक्त एक आणि एकच उत्तर आहे, आणि ते म्हणजे होय, हे विश्व मैत्रीपूर्ण आहे. का? कारण जेव्हा तुम्ही असं उत्तर देता, तेव्हा आकर्षणाच्या नियमानुसार तुम्हाला तसाच अनुभव येणार. आणि आइन्स्टाईननं हा सशक्त प्रश्न यासाठी विचारला कारण ते रहस्य जाणत होते आणि त्यांना माहीत होते की या प्रश्नामुळे तुम्ही विचार प्रवृत्त व्हाल आणि योग्य तेच आवश्यक त्याचीच निवड करण्यासाठी प्रवृत्त व्हाल. आणि फक्त एक प्रश्न विचारून त्यांनी आपल्या विचारातील बनण्याची केवढी मोठी सुसंधी दिली. आणि मग तुम्ही आइन्स्टाईनचा हेतू आणखी पुढे नेऊन एक दृढ घोषणा करू शकता: आणि हे ब्रह्मांड भव्य आहे. ब्रह्मांड सर्व चांगल्या गोष्टी माझ्याकडे आणत आहे आणि अखिल विश्व मला साथ देत आहे. प्रत्येक कार्यात मला मदत करत आहे आणि माझ्या सर्व गरजा वैश्विक शक्तीकडून ताबडतोब पुरवल्या जात आहेत. आणि लक्षात घ्या की हे विश्व मैत्रीपूर्ण आहे आणि मी रहस्य जाणून घेतलं असे जॅक कॅनफिल्ड म्हणत आहेत आणि शिकून घेतलं आणि माझ्या जीवनात ते उपयोग आणू लागलो. तेव्हापासून जादूच झाली. माझं जीवन बदलून गेलं आणि लोक ज्यांची स्वप्न पाहतात तसे मी रोज उपभोगतो आहे. आणि मी $45 लाख महालात राहतो आणि माझी पत्नी इतकी चांगली आहे की तिच्यावरून जीव वळवून टाकावा. आणि मी सुट्टीत मौज मजा करण्यासाठी जगातील उत्तम सौंदर्य स्थळी जातो आणि मी पर्यावरणरोहण केलं आहे. आणि मी शोधयंत्रांचा, सफारी यंत्रांचा अनुभव घेतला आहे आणि हे सर्व घडू शकलं आणि आजही घडतंय. याचं एकच कारण म्हणजे मी रहस्याविषयी जाणून घेतलं आणि प्रत्यक्ष जीवनात अंमलात कसं आणायचं हेही मला कळत गेलं. आणि मग
नक्कीच ते तुम्हाला मिळत जाईल आणि मलाही मिळत गेलं. नक्कीच घ्या. एकच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, जेव्हा तुम्ही या गोष्टीविषयी बोलतात आणि या गोष्टीविषयी विचार करतात, तसं तुमच्यासोबत नक्कीच घडत जातं आणि नक्कीच तुमच्यासोबत होत असतं. म्हणून मित्रांनो, स्वामींविषयी तुम्ही विचार केला तर नक्कीच स्वामी तुम्हाला दर्शन देतील आणि एक ना एक दिवस स्वामी तुमच्या मनात घर करून जातील. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, तुम्ही प्रत्येक विषयात आणि प्रत्येक गोष्टीत स्वामींच्या मनाशी तुम्ही एकनिष्ठ झाले पाहिजे आणि स्वामींविषयी तुमची भावना एकनिष्ठ झाली पाहिजे. नक्कीच तुम्हाला सर्व काही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि स्वामींची भक्ती कधी सोडू नका आणि त्यांचं नामस्मरण करत राहा. नक्कीच तुम्हाला एक दिवशी फळ मिळेल. मित्रांनो, एवढे बोलून आपण हा व्हिडिओ इथे संपवू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.